प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, उसगाव मुडशिंगी रोड, कोल्हापूर। प्रवेशासाठी संपर्क 8799926060 आणि 8799926070। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ। सुभाषनगर येथील संत रोहिदास कॉलनीमध्ये असलेली गटार काही दिवसापासून तुंबलेली आहे। यामधील घाण पाणी रस्त्यावर येत असून डासांचे प्रमाण देखील वाढले आहे। याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे। संत रोहिदास कॉलनी येथे गेल्या काही वर्षापूर्वी कच्ची गटार करण्यात आली होती। तेथे काही दिवसात पक्की गटार करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाने येथील नागरिकांना दिले होते। मात्र या गोष्टीला 3 वर्ष उलटून गेली। प्रशासनाने अजून देखील पक्की गटार केली नाही। प्रशासनाला याचा विसर पडला आहे काय, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे। येथील गटार पूर्णपणे तुंबलेली असून कच्ची गटार असल्यामुळे येथे अस्तव्यस्तपणे झाडी वाढलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी साप, विंचू, घुशी यांचा वावर वाढतो आहे। तसेच परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण देखील वाढत आहे। यावेळी नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सांगितलं की इकडे खाली जाऊन जरा गटर काढा म्हणून सांगितलं की इकडे जातच नाही, तुम्ही पुढे कळवा म्हणतात आणि सोडून देतात। इकडं काय ना काहीतरी मेलेलं असतंय, त्याचा वास सगळा सुटतोय, ते काय काढायला बघत नाहीत। डास ते डेंगूची आता साथ आल्या, मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, त्यांची काळजी आम्हाला असते। बिझनेस फुटतेसारखं वेळची वेळेला सांगितलं तर येत नाहीत। कचरा टाकतात सगळी लोक, गाडी वेळची वेळ येत नाही। हे झाड पडले, रस्ता बंद होता, हे सगळं हे गटर बांधावं देणे, ही सगळं घाण काढावी सगळे। आम्ही माणसं राहतोय, डासानं भरले, आम्हाला दुखणी लागायची पाळी आहे। तेवढं तिने हे करावं आणि हे असं डबरं साठतात, डबऱ्याचं बी काहीतरी करावं तिने। आमच्या घरी आमच्या आजी आई आमच्या आजारी आहेत, लहान मुलं आहेत, काय किती त्रास होतो आम्हाला। आम्ही किती जरी कंप्लेंट दिली तरी कोणी इकडे लक्ष देत नाही, काही नाही काय। आणि डेंगूची तरी किती साथ पसरल्या, गटरी कोण काढायला येत नाही, जाळू हे किती वाढलाय, इकडं कोण येत नाही, लक्ष कोण देत नाही इकडं काय। सगळ्यांनी सांगून आम्ही आता दमले बघा काय। रस्ता सरळ नाही, काय नाही, पाणी किती घाण साठतंय, मुलं लहान नाही तिथे सगळी। आम्ही संत रोहिदास कॉलनीमधून सर्वांनीच तक्रार केलेली आहे, मुकादमला तक्रार केलेली आहे। हा रोड पूर्णपणे ब्लॉक झालेला असतो, झाडं वगैरे पडलेले असतात, त्याच्यावरती झाडं काढत नाही। परवा हे झाड जे पडले ते आम्ही स्वतः हाताने उचलून ती मागे ठेवलेली आहे। मुकादमला सांगून माणसं पाठवत नाहीत, काही नाही। पूर्ण गटर ही पक्की नाही आहे, कच्ची गटर आहे। ती पक्की करा म्हणून आम्ही किती वेळा तर निवेदन दिले, ही पण गटर तशीच कच्चीच आहे ती। त्यामुळे ही गटर लवकरात लवकर स्वच्छ करून द्यावी। डेंग्यूची साथ आहे, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, आजारी पडतात। प्रशासन म्हणते की आरोग्याची काळजी घ्या, आरोग्य तुम्हीच व्यवस्थित ठेवत नाही तर आम्ही कशी काळजी घेणार आहे। स्वच्छता हे व्हायलाच पाहिजे, त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ह्याच्यात लक्ष घालावं हीच आमची विनंती आहे। आता गेली 3 वर्ष झाली नगरसेवक होऊन नसल्यामुळे आम्हाला तक्रारही कोणाकडे करता येत नाही। जरी तक्रार केली तर त्याची काय दाद आम्हाला मिळत नाही। आता असं झाले की आंदोलन केल्याशिवाय कुठलंही काम कोल्हापुरात होत नाही, असा प्रकार झाला। त्यामुळे आम्हाला काय बायका पोरं घेऊन आता रस्त्यावर बसून आंदोलन करायला पाहिजे, तेव्हाच यांचं लक्ष जाणार आहे। त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हे स्वच्छ करून आम्हाला द्यावे आणि हा सगळं व्यवस्थित परिसर स्वच्छ ठेवून द्यावा। येथील नागरिकांनी प्रशासनास अनेक वेळा तक्रार केली, मात्र अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली। एकीकडे प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आणि दुसरीकडे त्याच नागरिकांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधाही देऊ शकत नाही। मग निधी जातो कुठे, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे। लवकरात लवकर तुंबलेली गटार स्वच्छ करण्यात आल्या नसल्यास परिसरातील नागरिकातून रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी प्रशासनास दिला आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे। कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।